कधी कधी वेळ तर असतो पण करायचं काय हे कळत नाही. अशा वेळेस आपल्या मनाला जे आवडेल ते केलं तर अतिउत्तम. मग तुम्हाला तर माहितीच आहे, हे जे MDF बोर्ड आहेत ते मी काही महिन्यापूर्वी मागवले होते, पण याचा अजूनही वापर झालेला नाही आहे. मी 3 डिझाईनचे मागवलेले, हे त्याच्यातलं एक बेसिक होतं. तर त्याच्यासाठी लागणारी सगळी सामग्री मी इथे काढून घेतली आणि हे आहे MDF बोर्ड, ज्याच्यावर आज मी काम करणार आहे. आता तुम्ही तर ऐकलंच असेल मड अँड मिरर आर्टबद्दल, तर तेच मी आज करणार आहे. त्याच्यासाठी मला इथे क्ले पाहिजे, ग्लू पाहिजे. आता याच्यासाठी लागणारे सगळे साहित्य तर मी काढून घेतलेलं आहे, जे जे गरजेचं आहे ते. आणि जसं काही आहे ना, मी ट्युटोरियल याचे बघितले, त्या हिशोबाने याला फॉलोसुद्धा करते. बघते आता जमतं की नाही, कारण की प्रत्येक गोष्ट करायला थोडा तर वेळ लागतो आणि प्रिसिजन हे केल्यानंतरच तुम्हाला येतं. तर तसंच मी सुद्धा प्रयत्न करते. मला कोणतीही नवीन गोष्ट शिकायला ना भरपूर आवडते. स्पेशली जर ती काही कलेच्या रिलेटेड असेल, डेकोरच्या रिलेटेड असेल ना, तर मला भरपूर आवडते. आणि असताना लाईफमध्ये काही दिवस लो असतात, काही दिवस चांगले असतात. तर अशा लो डेजमध्ये जर तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही केल्या ना, तुमचं मन पण खुश होऊन जातं आणि तुम्ही बिझी होऊन जाता. आणि खरंच याच्याने जो तुम्हाला आनंद मिळतो ना, तो तर अल्टिमेट असतो. म्हणूनच मी विचार केला, की आज असं काहीतरी करूया जेणेकरून आपल्या मनाला आनंदसुद्धा होईल आणि मस्तपैकी आपला वेळही जाईल. आता यात काही मी मास्टरी केलेली नाहीये किंवा कुणाकडनं शिकूनही घेतलेलं नाहीये. जे काही मी बघितलेलं आहे ते YouTubeवर बघितलं आणि मला त्याची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर म्हटलं, की चला आपण पण ट्राय करून बघावं. काय कठीण असणार आहे? आणि खरं बघायला गेलं तर कठीण काहीच नसतं, फक्त प्रयत्न करावे लागतात. तर हे मड अँड मिरर आर्ट किंवा लिप्पन आर्ट ट्राय करण्यासाठी मी या सगळ्या वस्तू तर मागवल्या, पण खरं बघायला गेलं तर वेळच मिळत नव्हता याच्यावरती काम करण्याचा. तर आज संधी आली तर म्हटलं, की चला होऊन जाऊ द्या. काहीतरी छान नवीन शिकूया आज. आणि जसे-जसे मी प्रयत्न करत होते, तसे-तसं मला जमतही होतं आणि उत्साह आणि आनंद तर वाढतच होता. तर सुरुवातीला तर मला एवढंसंच करायला चक्क 1 तास लागला, पण हळू मस्तपैकी मला जमलं आणि पूर्ण कंप्लीट करून घेतलं. आणि खरं सांगू का, पहिल्यांदाच करताना इतकं बरं वाटलं, की फायनल रिझल्ट बघून तर मला एकदम अतिशय आनंद झाला. तर हे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.